नमस्कार मित्रांनो. नमस्कार फडतरे साहेब. नमस्ते. नमस्कार. तर मित्रांनो, आपण सातारा ॲग्रो मशिनरीज मधनं लोरियाचा नांगर आपण जे काटापूरमध्ये फडतरे साहेबांना आपण दिलेला आहे. कमीत कमी 10-15 वर्ष ती ट्रॅक्टर व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांना आता आपण डेमो करून दाखवलेला आहे आणि त्यांना काय काय त्यांचा अनुभव आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर महाराष्ट्रात प्रत्येक शेतकरी मित्र व्हिडिओ बघत असतो की नांगर कोणत्या कंपनीचा घेतला पाहिजे. प्रत्येक कंपनीचं वेगवेगळ्या प्रकारचं नांगर आहे, पण आपला ह्या लोरियाच्या नांगरमध्ये काय काय बदल आहे. तर फडतरे साहेबांचं हार्दिक अभिनंदन सातारा ॲग्रो मशिनरीजमध्ये. तर साहेब, तुमचं नाव सांगा. तुम्ही आतापर्यंत ट्रॅक्टर तर किती वापरले? तुमच्याकडे ती ट्रॅक्टर भरपूर कंपनीज वापरला असतील, पण हे लोरियाचा नांगर तुम्हाला काय अशी क्वालिटी वाटली आणि तुमचं संपूर्ण नाव, जे शेतकरी मित्र महाराष्ट्रातनं व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असताल? नमस्कार. हा मी तात्यासू नारायण फडतरे, हा मुक्काम पोस्ट जे हा तालुका जिल्हा सातारा. हा मी आता जवळजवळ ट्रॅक्टर व्यवसायात 10-15 वर्ष झालं. मी ह्याच्यात चांगला अनुभव घेतलेला आहे. हा. तर मी साई किंवा पॉप्युलरच्या पलट्या मी वापरलेल्या आहेत. हा. त्याच्यापेक्षा आत्ता जी तुम्ही बघायला आलोय लोरियाची, हा. ती एक नंबर पलटी चालती. ट्रॅक्टरला अजिबात लोड येत नाही. हा. फळाला कटर दिल्यामुळं हा. अक्षी ढेकळं कमी निघतात. हा. आणि 1.5-2 फुटानं त्याची नांगरट होती. नांगरट होत. हा. तर हे आणि पलटीला डबल पंप दिल्यामुळं हा. एक नंबर पलटी पडण्यात कसलाच प्रॉब्लेम कसलाच प्रॉब्लेम हा. नाही, म्हणजे स्मूथ मध्ये पडते. स्मूथ मध्ये पडते. हा. त्यामुळं ही पलटी लोकांनी घ्यायला काय हरकत नाही. बर. एक नंबर काम आहे. हा. आणि आता तुमच्या गावात बी आम्ही माऊली म्हणून आहे, त्यांना बी पलटी दिलेली आहे, लोरिया कंपनीची डबलची दिलेली आहे. जे आता तुम्ही जे पॉप्युलर साही भरपूर कंपन्या बघितल्या असतील, त्यांचं मटेरियल EMS येतं. हो. आता हे जर मटेरियल तुम्ही आपण हे बोरॉन स्टील दिलेलं आहे बोरॉन 100%. आणि आता तुम्ही ही पलटी बघितली असेल, त्या पलटीला सगळी नट नायलॉक नट दिलेले आहेत. पहिल्या पलटीला हार्डवेअरची नट होती हार्डवेअरची आणि नायलॉक नट दिल्यामुळं नट तुटायचा तुटायचा किंवा दिलावायचा विषयच नाही. हा. आणि आता पहिल्या पलट्या देत होतो आपण त्यावेळेस, म्हणजे पहिल्या कंपनीच्या पलट्या होत्या, त्याला मेंटेनन्स करायचं म्हटलं तर वेल्डिंग करायला वेल्डिंगच्या दुकानात जायचो. आणि वेल्डिंगच्या दुकानात गेल्यानंतर काय होतं की वेल्डिंग करताना 1 mm फाळ इकडं किंवा 2 mm इकडे दिलं की ते नर्म आधी पलटीत चालते. हे अनुभव. ह्या पलटीचं वैशिष्ट्य काय आहे की आपला फाळ नुसता नट बोल्टात, सगळं स्पेअर पार्ट नट बोल्टात दिलेले आहेत. बरोबर आहे का? बरोबर आहे. नट बोल्टात दिल्यामुळे शेतकरी मित्रांना रानात किंवा कुठे बी बंद पडलं तर तिथंच पार्ट आणून दुकानात ते लगेच बसून बदलून बसवून चालू होतंय. चालू होऊ म्हणजे शकतं. हाय असं ते हा. रेग्युलर चालणारच. हा, ते. आणि आता ह्याचा चेस बघितली झाले असेल. आता हे जी चेस तुमच्या ज्या पलट्या पहिल्या होत्या फडतरे साहेब, ती 100 mm च्या चेस होत्या, बारीक होत्या. हा. आता ही 130 mm ची चेस तुटल का? ट्रॅक्टर बदलला तर तुटल का? नाही तुटणार. हा, तुटणार नाही. आणि चेस आणि ह्याला मांड्या बी भरपूर जाड आहे. मांड्या बी जाड आहे हो. त्या. आणि मांडीला बी आपण 1 वर्ष मांडी किंवा चेस वाकली किंवा तुटली तर कशी बी बदलून देणार. हा, म्हणजे हा. दगडात तुटली वाकली तर आपण रिप्लेसमेंट दिलेला आहे. बरोबर आहे. पंपाला बी आपण 1 वर्ष Guarantee. गॅरंटी वॉरंटी दिली. आता पहिल्या पलट्या होत्या त्याला आणखी एक खास महत्वाची गोष्ट काय आहे, त्याला नट बोल्ट होते. हायड्रोलिक पलटी असली तर सेटिंगला इथं जी सेटिंग दिलेलं आहे, बरोबर आहे का? हे हाताने सेटिंग आपला हो. कोणताही ड्रायव्हर असला तर लगेच सेटिंग, लगेच झटक्यावर लगेच सेटिंग. आता मगाशी आपण सेटिंग करत होतो, किती मिनिटात लगेच सेटिंग करत होतो, लगेच सेटिंग. आणि खालच्या साईडला रॉड दिलेला आहे, बरोबर आहे. खालच्या साईडला पहिलं काय होत होतं, पिना होत्या. पिनाला गाळा पडला ते काय ते कमी जास्त चालायचं. कमी जास्त. हा. आणि 4 ते 5 वर्षात पलटी बदलायला लागायची. बदलायचीच. 3 वर्षात बी माणसं लय धंदा करणार असेल तर 3 वर्षात बी बदलाय. नाही टिकतच नव्हते. हा, टिकतच नव्हते. आणि ह्याला काय केलेलं आहे, इथं पहिल्या पलट्यांना इथं ढेकुळ आतमध्ये पडू नये म्हणून येत नव्हतं. हो, पट्ट्या बिट्ट्या नव्हते. आता ही पट्ट्या द्यायला चालू केल्या आणि सगळी एकदम हेवडुटी पलटी आहे. तासातच ढेकळ पडायचे ना पहिले, त्यामुळे टायर चालवायला तासात. आता ह्याला तासात ढेकुळ पडतच नाही. नाहीच की. आता पण बरोबर आहे. नांगरट केलेली आहे. हाय का ढेकुळ? एखादा नाही, कुठं तर ढेकुळ, ते जर ती तुमचं काय ट्रॅक्टरचं RPM जर कमी जास्त झालं तर ढेकुळ पडणार. पडणारच. मग आता ही आणि तासाला डिझेल. महत्वाची गोष्ट, ह्याचा फायदा काय, ही लोरियाच्या पलटीचा फायदा काय, की ज्या वेळेस आता टायर बी महाग झालेले आहेत, टायरचं स्लिपेज झाले की टायर झिजले की महागायचे. हो. डिझेल झाले तुपागत, तर बरोबर आहे का? तर. डिझेलचा RPM वाढलं आपलं. आता ह्या पलटीचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर ऍक्सिलेटर जास्त कमी प्रमाणात फिरलं की टायर फिरणार बघा, आणि स्मूथ चालवलं तर टायर फिरणार नाही. 10-12-15च्या आत चालवलं तर काहीच होत नाही. काहीच होत नाही. हो, ही handling खासियत महत्वाची गोष्ट ह्या कंपनीची आहे, बरोबर या आहे. लोरियाची. आणि
दुसरा आणि काय वाटतंय तुम्हाला? नाही, पलटी एक नंबरच आहे, हा. आपल्याला तर आवडलीच पलटी. बरं, आता हो. ही महाराष्ट्रातनं जे शेतकरी मित्र व्हिडिओ बघतात त्यांना काय मेसेज दिला पाहिजे की बाबा ही पलटी तुम्ही घेतली? सर्वांनी ही पलटी वापरावी असं माझं एक वैयक्तिक मत आहे. बरोबर म्हणजे एक नंबर पलटी आहे हा. आणि ट्रॅक्टरला वगैरे अजिबात ताप होत नाही बरोबर आणि मेंटेनन्सला एक नंबर शेतकऱ्याच्या बाबतीत. शेतकऱ्याला बरोबर. तर तुमचं हार्दिक अभिनंदन. तुम्ही धन्यवाद. आमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ बघितलेला. मित्रांनो, आपण पलटीची माहिती घेणार आहे. पलटी बघा तुम्ही, ह्याला डबल सिलेंडर दिलेला आहे. डबल सिलेंडरमुळं पलटी स्मूथ मध्ये पडते. त्याला स्टॉपर दिलेला आहे. स्टॉपर दिल्यामुळं सेटिंग इजी करता येतं. खालच्या साईडला रॉड दिल्यामुळं हे दोन्ही साईडला बॅलन्स राहतो. मेंटेनन्स ट्रॅक्टरला बी येत नाही, पलटीला बी येत नाही. इथं कटर दिलेला आहे. हे कटर कुठल्याच कंपनीचं महाराष्ट्रात नाही, भारतात बी ही कटर अशी कुठली सिंगल कुठलीच पलटीला देत देत नाही. ह्याला सिस्टम दिलेली आहे, तिथं ढिकूळ पडत नाही, ह्याला दिलेलं आहे. सगळे नट बोल्ट नायलॉक नट आहे. ही चेस 130 mm ची दिलेली आहे. बरोबर. शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त असल्यामुळं ही गव्हर्नमेंटने टेस्टिंग केलेली पलटी आहे. बरोबर आहे. आणि ह्याला शासकीय सबसिडी 50 ते 60% शासकीय सबसिडी ही मान्यता प्राप्त आहे. आणि ह्याचा मेंटेनन्स स्पेअर पार्ट सगळे आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि कंपनीचा बी कस्टमर केअर नंबर बी आहे त्यावरती प्लेटवरती. आणि खरेदी करायचं असेल तर आपल्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला संपर्क करा. आणि शासकीय सबसिडीबद्दल माहिती, लोन कोणाला करायचं असेल त्याची माहिती संपूर्ण तुम्हाला व्हिडिओवर नंबर दिलेला तिथं मिळते आली. आणि आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे जे काटापूरमध्ये, तालुका कोरेगाव आहे, तालुका जिल्हा साताराच आहे ना दोन्ही बी. सातारा तालुका बी सातारा आहे, जिल्हा बी सातारा आहे. त्यामुळं कोणाला जर आजूबाजूला जर व्हिडिओ बघत असेल तर जे काटापूरमध्ये इथं येऊन व्हिडिओ बघू शकता किंवा पलटी बघू शकता कशी चालते काय आहे. ते आजूबाजू जे शेतकरी असतील आणि जे महाराष्ट्रातनं व्हिडिओ बघत असतील त्यांना कंपनीतर्फे तुम्हाला जे आजूबाजूला कोणी नांगर घेतलेले आहेत, पलटी घेतलेले आहेत, त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे डीलरचे नंबर मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नमस्कार.